हाय हॅलो नमस्कार. मी श्रेया साठे आणि आजचं हे थोडंसं वेगळं आहे. ट्रॅव्हल ब्लॉग म्हणा किंवा असं काही म्हणा. तर आज मी आली आहे पुण्याच्या जवळच एका गावात, ज्या गावाचं नाव आहे पासली. आणि इथे येण्याचा योग म्हणजे असा झाला की इथे एक गृहस्थ राहतात आशिष क्षीरसागर नावाने. त्यांचं एक फाउंडेशन आहे, त्याचं नाव आहे पाऊलवाट फाउंडेशन. आणि त्याची सगळे जे काही कामं असतात ती सगळी ह्या गावातून ते करतात. तर आज म्हणजे मी कालपासून आली आहे, पण इथे एवढं आम्ही रमलेलो सगळे की आम्हाला ते तेवढं हे नाही झालं की व्हिडिओ एखादा काढावा. त्यामुळे आज आम्ही विचार केला एक स्पेशल पाऊलवाट फाउंडेशनसाठी एक व्हिडिओ करावा आणि तुम्हाला पण सगळं दाखवावं की इथे किती छान प्रकारे ते सगळं चालवतात आणि एक गावासाठी ते किती काही करतायत. तर चला आपण बघूया काय काय आहे इथे. ही एंट्री आहे, ही यांची मेन बिल्डिंग आहे. इथे मोस्टली त्यांचे वर्कशॉप्स म्हणा किंवा त्यांचं जे काय बनवतात गोष्टी त्या सगळ्या गोष्टी इथे होतात. त्या आतून तर दाखवीनच मी तुम्हाला, पण हे पाऊलवाट फाउंडेशन आहे. तर इथे झाडं बिडं पण त्यांनी खूप लावली, कढीपत्त्यापासून अगदी जाम आणि अजून पण बरंच काही आहे. तिथे बांबू बघू शकता तुम्ही. हे पपईचं आहे, इथे कढीपत्ता आहे, ह्या समोर आहे तो. हे एक गुलाब असं मला वाटते, मला त्यातलं फार काही माहीत नाही आहे, पण हे काय म्हणतात मिक्स ब्रीड टाईप एक गुलाब आहे. ते मला प्रचंड आवडलं आहे. आणि अजून पण अशी बरीच म्हणजे तिथे केळं बघू शकता तुम्ही. अजून सगळी म्हणजे जी काही तुम्ही विचार कराल ती सगळी झाडं यांनी इथे लावलेली आहे. त्यांचा फोकस म्हणजे असा आहे की गावात तुम्हाला ते एक साधन असतं, ती जागा असते, तर तुमचं ॲटलीस्ट खाद्य जे आहे ते तुम्ही स्वतः प्रोड्यूस करू शकाल. भाज्या वगैरे ज्या काय तुमच्या गार्डनमध्ये करता येतील, म्हणून त्यांनी स्वतःपासूनच एक्सपेरिमेंटेशन सुरू केलं आणि मग गावकऱ्यांना ते प्रोव्हाइड करतात गोष्टी लागणाऱ्या. आणि त्याच्यातून मग पुढे गावकऱ्यांना पण ते करता येईल की आपल्या घरातच कांदा म्हणा, टोमॅटो म्हणा, बटाटा म्हणा, जे बेसिक जे रोज आपण गोष्टी भाज्या वापरतो त्या घरच्या घरी उगवता येतील. तर जसं बघू शकता ट्रॅक्टर, मला मोठा ट्रॅक्टर इथे यांच्याकडे आहे. आणि हा ट्रॅक्टर ते यूज करतात म्हणजे शेतकऱ्यांना हे लोक लेंड करतात की दुबार पेरणीसाठी मोस्टली वापरतात हे लोक. आणि मग हे त्यांना देऊन एक मदत शेतकऱ्यांना फिजिकल लेबर कमी करण्यासाठी आणि ते नांगरणीसाठी वगैरे हेल्प करण्यासाठी हा ट्रॅक्टर तो त्यांना देतात म्हणजे कामासाठी शेतीत. तर हा त्यांचा मेन बिल्डिंगमधला ग्राउंड फ्लोर आहे बेसिकली. आणि इथे सगळे त्यांचे बनवण्याचे हे चालतात. इथे जर तुम्ही बघितलं आकाशकंदील बनवलेत त्यांनी, पण बट हे असे आकाशकंदील आहेत, ते पूर्ण बांबूचे आणि त्यांनी इथे बनवलेले आहेत बांबूचे. आणि इथे अजून पण बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याच्या पिशव्या वगैरे पण शिवतात. हे आता बेसिकली कंपनीसाठी त्यांनी शिवलं आहे का, ऑर्डर मिळाली त्यामुळे. त्या जूटच्या पिशव्या आहेत, टिफिन बॅग्सचे म्हणतो आपण, त्या शिवतात. त्याच्यानंतर त्यांचं आकाशकंदिलांचं त्यांचं बरंच झालं यावर्षी. सो खूप प्रकारचे वेगवेगळे त्यांनी बनवले तसं जर होतं. आणि त्याचं बंद होतं विच इज व्हेरी क्यूट. त्याच्यानंतर अजून ते कानातले विनातले त्यांचे पायाले त्याच्या टाईप खूप एक्सपेरिमेंटेशन आहेत, ते सगळं करतात. ते जर बघितलं तर मी इथलं जे आहे ते करवंदाचं आहे, त्यामुळे करवंदापासून बरेच प्रोडक्ट तयार होतात. जॅम्स आहेत, सरबत आहेत आणि आय थिंक लोणचं आहे. असं लोणचं हे सगळं हे लोक विकतात. आणि मेन म्हणजे जे करवंदापासून या 3 गोष्टी बनवतात आणि विकतात. त्यानंतर बांबूचं दुसरं सर्वात मोठं हे आहे, त्यामुळे बांबूपासून पण तुम्ही बघू शकता केवढ्या वेगळ्या गोष्टी बनवतात. वेरी क्यूट फ्रूट बास्केट किंवा असं पिकनिक बास्केट आहे. त्याच्याने ट्रे बनवला आहे विच इज ऑल सस्टेनेबल नॅचरल. हे त्यांनी बनवलं आहे. ही पेनं आहे जी त्यांनी विकली होती, आता हे आय थिंक एक्सपेरिमेंट केलं आहे, बट ती विकली होती त्यांनी मागे. आणि घड्याळाचा पण एक प्रयत्न आहे इम्पोर्ट केलेला, घड्याळ पण आहे. आणि हे एक
नेम प्लेट टाईप आहे, पण आय थिंक हा स्पीकर आहे, म्हणजे याच्यात तुम्ही फोन टाकला की तो आवाज वाढतो. तो नॅचरल स्पीकर असं म्हणू शकतो आपण. तर हे पण हे केलेलं आहे आपण मागू दाखवतो, पण हे असं आहे काहीचं. हे जे कंदील आहेत त्यांचा आय थिंक सर्वात मोठा त्यांचा याची सेल झाला. हे मधून बांबू आहे पूर्ण हे सगळं. आणि हा स्क्रॅचपासून बनवलेला कार्डबोर्ड आहे, त्यांनी स्वतः तो बनवला आहे स्क्रॅचपासून. आणि त्याचं ते मग हे असे कंदील बनवले आणि ते पण विकलेले आहे. अजून बरेचसे प्रोडक्ट्स आहेत. आणि हा एक जे घरी डेकोरेशनसाठी आपण लावतो आणि ह्याच्यात असं लाईट करून लावतो तसं पण त्यांनी बनवलं. एक्सपेरिमेंटेशन खूप करत आहेत, खूप मस्त हे करत आहेत. आणि इथून जर बघितलं तर इथे पण परत लॅम्प शेड टाईप आहे, तिथे बास्केट्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या तऱ्हेने विणलेले बास्केट्स आहेत, सगळे वेगवेगळे आहेत. आणि बरंच एक्सपेरिमेंटेशन बघायला मिळेल तुम्हाला इथे. इथून जर बघितलं तर एनग्रेविंग मशीन आहे, आवाज पडत असं असतं तो जोरात होतो. एनग्रेविंग किंवा लेझर मशीन आहे, त्याच्यातून ते बेसिकली जे मशीन आहे हे पण बांबूचं आहे, हे पूर्ण बांबू आहे हा. ते तोडून त्याच्यात हे एनग्रेव्ह केलेलं आहे आणि मग ते त्याला वार्निश करून पेंट करून किंवा असं जसं तुम्हाला हवं आहे तसं हे करून मग ते विकतात हे. आणि त्याच्यासोबतच मागे दिसत आहे पण पूर्ण लेझर कटिंग मशीननी कट केलं आहे ह्याच मशीननी. आणि हे बेसिकली तुम्ही जर लाईट टाकला आणि हे क्लोजअप केलं किंवा लाईट पेपर जे येतात रेड कलर ब्लू कलर त्या टाईपचे पेपर टाकला आणि हे जर क्लोजअप केलं तर ते रात्री किंवा असं एकदम म्हणजे कलर येईल त्याच्यात आणि इट विल लुक व्हेरी प्रिटी. अशी डिझाईनवर आहे. अजून बरेच डिझाईन आहेत त्यांची. गणपती आहे मोठ्या ह्याच्यावर केलेला, मी गणपतीचा केला आहे त्यांनी खूप सुंदर. परत ह्याच्यात तुम्ही लाईट किंवा लाईटनिंगचे जे छोटे छोटे हे येतात बॅटरी जर चालणार ते किंवा ते पेपर टाकून जर तुम्ही हे सगळं बंद केलं तर अगेन इट विल लुक व्हेरी प्रिटी. वरून पण असं डिझाईन आहे. अशा बऱ्याच गोष्टी इथे लोक करतात. आत्ता पण एक काहीतरी चालू आहे ते मशीन. हा खालचा मजला आहे बेसिकली जिथे बांबूवर रिलेटेड काम होतं सगळं. कंदील म्हणा, लॅम्प पोस्ट म्हणा किंवा करवंदाचे पण जे प्रोडक्ट्स आहेत ते इथे आहेत. अजून पण ते काय करत आहेत की गावांमध्ये जी मुलं आहेत, यंग पिढी आहे आपल्यासाठी, त्यांना एक काय म्हणतात प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी त्यांना पण प्रोडक्ट बनवायला जातात. तर आम्ही एका ठिकाणी गेलेलो जिथे खूप लहान लहान मुलं होती, ती लाईक 10 वर्षाची वगैरे असतील. तर त्या सगळ्यांनी मिळून धुपाच्या ज्या स्टिक्स असतात धूप स्टिक्स त्या त्यांनी स्क्रॅचपासून बनवलेल्या आणि त्यात काही केमिकल्स नव्हते, त्यात काही फ्रेग्रन्स नव्हतं, काही नव्हतं. नॅचरल जे फुलं असतात, पानं असतात, जे काही सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत ज्या प्रोव्हाइडेड आहेत थ्रू नेचर, त्याच्या थ्रू त्यांनी धूप स्टिक्स बनवलेल्या. त्या पण त्यांनी दिवाळीच्या दरम्यान हे केल्यात. आत्ता पण ते बनवत आहेत मुलं, सुट्टी असल्यामुळे ते आता ते सगळं करत आहेत. सो प्रॅक्टिकल नॉलेज देण्याची जी हे आहे कॉन्सेप्ट गावातील इतर सगळ्या मुलं, असं नाही की हेच गाव आहे किंवा याच गावाचं आहे, इतर पण आजूबाजूची सगळी गावं आहेत तिथे सगळीकडे ह्यांचं काम चालतं. तर हा बेसिकली वरच्या मजल्यावर आलो आणि इथून बघू शकता किती सुंदर दिसतं. इथून डोंगर दिसतं. हे बेसिकली तोरणाजी जो फोर्ट आहे त्याच्या पायथ्याशी आहे. बॅक साईड तोरणा फोर्ट आणि राजगड फोर्ट, ह्या दोन्ही फोर्टच्या इथे हे आहे गाव. आणि इथली जी काय सगळी गावं आहेत ती बेसिकली म्हणजे लांब लांब आहेत एकतर भरपूर आणि सगळी डोंगरांमधली बसलेली गावं आहेत. तर चला वरचा फ्लोर बघूया. तर हा वरचा फ्लोर आहे. इथे बेसिकली काय आहे, इथे शिवणकामाचे जे मशीन्स असतात ते भरपूर आणून ठेवलेले आहेत तिथे. आणि गावातल्या ज्या बायका आहेत त्यांना हे शिकवतात कसं हे मशीन चालवायचं, कसं तुम्ही त्याच्यातून बनवू शकता आणि त्याच्यातून कसं एक बिझनेस तयार करता येईल तुमच्या स्वतःसाठी, कसे पैसे कमवता येईल हे सगळं शिकवतात. तर इथे पण आता मेजरली हे फॅब्रिक्स आहेत तिथे ठेवलेले त्यांनी.
तर मेजरली सध्या जे फॅब्रिकसोबत काम करतात ते ज्यूटचं फॅब्रिक आहे. इथे पूर्ण रोल आहे ज्यूटचं फॅब्रिकचा. अजून पण कलर्स आणि याच्यात हे रेडमध्ये ज्यूट आहे. दिस इज व्हाईट आणि हे पण आय थिंक हे पण ज्यूटच आहे. वेगवेगळ्या कलर्स आणि ह्याच्यामध्ये त्यांनी आणून ठेवले. तर मेजरली आता ज्यूटचं काम चाललं आहे. ज्यूटमध्ये पण बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत. खाली तुम्हाला एक टिफिन बॅग दाखवली, ती इथे बेसिकली येऊन बसतात. हे बघा थ्रेड वगैरे सगळं आहे आणि इथे येऊन ते लोक काम करतात. आणि अशा बॅग्स आहेत इथे. बेसिकली ही एक पर्स आहे छोटीशी, व्हेरी क्यूट, ज्यूटची आहे. ही पूर्ण ज्यूटची आहे आणि ह्याच्यावर हे जे बांबूचं काम आहे, अगेन हे त्यांनी केलेलं आहे कम्प्लिटली. हँड ओव्हन आहे हे काही मशीन किंवा ह्याचं काही नाही आहे. दिस इज मेड बाय द पीपल फ्रॉम द विलेज. खूप सुंदर आहे. त्यानंतर ही बॅग जर आपण टोट्स जे म्हणतो, ही टोट आहे, ही अगेन ज्यूटची आहे आणि परत हे बांबूचं काम हे त्यांनी स्वतःने केलं आहे. ही पण परत ज्यूटची बॅग आहे, पण ह्याच्यात ज्यूटसोबत कापड आहे. हे जे कापड आहे ते कापड आहे. ही अगेन टोटच आहे. लॅपटॉप बॅग आहे ही आणि ह्याच्यावर पण 2 कलरचं ज्यूट आणि हे असं पॉकेट आहे. व्हेरी फंक्शनल आणि म्हणजे खूप छान रित्याने इथल्या बायकांनी ते शिवलेले आहेत आणि ते विकतात. बेसिकली मोठमोठ्या कंपनीज पण यांना ऑर्डर देतात. सो आय थिंक ही कंपनीचीच कुठल्या तरी आहे, बट हे असं करून विकतात. ह्याच्यात अजून पण त्यांनी काय केलं, हे डॉक्युमेंट्स ठेवण्याचं जे फोल्डर असतं ते पण बनवलं ह्यांनी. अगेन हे ज्यूटचं आहे, बट डिझाईन क्रिएटिव्हिटी आहे भरपूर. त्यामुळे त्यांनी हे कपडा नॉर्मल घेऊन हे बनवलं आणि टिफिन बॅग्स वगैरे तर आहेतच. तर इथे सगळे हे बसून काम करतात. ह्या मोस्टली बायका कधी संध्याकाळी कधी रात्री करतात कामं, कारण त्यांचं पण शेती वगैरे मेन फोकस असतो. आणि रात्री हे म्हणजे इतर आपण कसं क्रिएटिव्हिटीसाठी डान्स म्हणा, सिंगिंग म्हणा किंवा असे जे आपण क्लास लावतो, हा बेसिकली त्यांचा क्लास आहे ज्याच्यातून ते इन्कम पण जनरेट करतात स्वतःसाठी, त्यांच्या घरांसाठी, घरातल्यांसाठी. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर म्हणजे काइंड ऑफ सॅड आहे ही, की ही रियालिटी आहे आपली. ह्या जवळपास भागात 18 गावं आहेत आणि ह्या 18 गावांची एकच शाळा आहे आणि त्या शाळेत येण्यासाठी लोक 12-12, 24-24 किलोमीटर चालून पोरं येत आहेत. लोक पण नाही म्हणू शकत, लहान लहान मुलं येत आहेत. 8वी, 9वी, 10वीची जी आहे एक शाळा आहे, सेकंडरी स्कूल आपण जे म्हणतो, ती एकच आहे 18 गावांमध्ये. त्यामुळे सगळीकडची गावं एवढे 24 किलोमीटर चालून फक्त स्कूल अटेंड करायला येतात. पब्लिक ट्रान्सपोर्टचं इथे काहीच नाही आहे. ST असली तर असते, ते पण असं काही एक गॅरंटी नाही की ह्याच वेळेला येईल ह्याच वेळेला जाईल. आणि ती एकच असते दिवसभरातून, जी सकाळी एकदा येते आणि संध्याकाळी एकदा येते. त्यामुळे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट पण काही नाही आहे, त्यामुळे ते चालत जातात. आणि सायकल किंवा स्कूटर किंवा हे चालवण्यासारखे ते रस्ते इथले नाही आहेत की लहान मुलांना सायकल वगैरे गिफ्ट करून काय करता येईल. पण तरी त्यातल्या त्यात एक इनिशिएटिव्ह देऊन ही जी स्कूल आहे त्याच्यात आता टीचर्स जे आहेत ते बेटर झालेत. कारण गावच्या स्कूल्सचे सांगायला तर गरज नाही, काय हाल आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्या फाउंडेशननी ते स्कूल्स पण बेटर केलेत ओव्हरऑल आणि टीचर्स वगैरे त्या पण सगळ्या बेटर हे केल्यात. आणि अजून एक म्हणजे टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केली आहे त्यांना. टेक्नॉलॉजी म्हणजे काय, आता आपण तर खूप नॉर्मल आहे आपल्यासाठी की शहरातल्या कॉलेजमध्ये प्रोजेक्टर असतं, कम्प्युटर्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी आता डेली ह्याच्यात आपण बघतो. पण गावात ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यात ह्या फाउंडेशननी. हे असे जे कॉम्प्युटर्स आहेत ते त्यांनी शाळांना प्रोव्हाइड केलेत, जेणेकरून इथल्या मुलांना पण कळेल की कॉम्प्युटर म्हणजे काय असतं किंवा ते कसा वापरायचा, प्रोजेक्टर कसे असतात, काय चालतात, हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज बेसिकली फोकस आहे ह्यांचा आणि त्यासाठी हे सगळं करतात. तर आत्ता फाउंडर आहेत पाऊलवाट फाउंडेशनचे आपल्यासोबत, तर ते आता अजून जे काही गोष्टी आहेत वेगवेगळ्या ते आपल्याला दाखवणार आहेत. आशिष क्षीरसागर, नमस्कार. आता IIT पवईने आपल्याला ही हिरडा फोडायची मशीन डेव्हलप करून दिलेली आहे. गेली 2 वर्ष त्या मशीनवरती काम केलं आहे आणि नॉर्मली याच्यातून एक छान रोजगार म्हणजे जंगलामध्ये राहणारे किंवा आदिवासी म्हणा किंवा आपले जंगलामधील राहणाऱ्या रहिवाशांसाठी याचा चांगला उपयोग होतो. याच्यातून एक उत्पन्नाचा चांगला सोर्स जनरेट होतो. पूर्वी हाताने फोडलं जायचं, ते आता मशीननी फोडलं जातं, सॉर्टिंग केलं जातं आणि ते आपण पुढं पुण्यामध्ये त्याचा सप्लाय करतो. तुम्हाला हिरडा दाखवतो या. आता हा हिरडा आहे जो लोकांनी इथल्या आणून गोळा केलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपण
फोडून ते पुण्यामध्ये आता आपण त्याचं सप्लाय करणार आहोत. हे हिरड्याचं झालं. इथं ड्रायर आहे, पुढं ड्रायर आहे. इथं मॉइस्ट खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. वरती पत्र्याला बघितलं तरी पाणी आलेलं दिसतंय तुम्हाला. आता वरती पत्र्याला पण पूर्ण पाणी आहे. इथं मॉइस्ट आहे पूर्णपणे. पावसाळी भाग आहे, त्यामुळे इथं वाळवायचे प्रकार. आता आपण मिरची वाळवतोय, त्याच्यानंतर आम्ही करवंद ड्राय करायचा प्रयत्न करतोय. आम्ही ज्या धूपकांड्या बनवलेल्या आहेत त्या आत्ता इथं वाळवायला ठेवलेल्या आहेत. हे सोलर ड्रायर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी सध्या त्याचा वापर करतोय. बांबूच्या जाळ्यांना बुरशी येते, तर बांबूच्या जाळ्या पण आपण त्याच्यामध्ये ठेवून प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे. आपण ज्या वेळेला ग्रामीण भागात राहतो त्यावेळेला वेगवेगळे व्यवसाय अपेक्षित असतात आणि त्याच्यावरती खरंच कसं काम होतं. कारण लोक सांगतात की बाबा इथं कोंबड्या मारतायत, जनावरं मारतायत, पण स्वतः प्रयोग केल्यावरती लक्षात येते की इथं कोंबड्या व्यवस्थित जगत आहेत. साधारणपणे ह्या 35 कोंबड्यांचं आत्ता आपण एक डेमो पीस लोकांसाठी तयार केलं आहे. दिवसाला 15 ते 20 अंडे मिळतात, ज्याच्यातून 200 रुपये आपल्याला उत्पन्न याच्यामधनं तयार होतं आहे. कारण गावाकडं आपण दूध धंदा, कुक्कुटपालन आणि शेती याच्यावरती प्रामुख्याने आत्ता मोठ्या प्रमाणावरती काम करतो आहे. हा आमचा बांबूचा वर्कशॉप आहे. पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आपण आत्ता डेव्हलप केलेल्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्रयोग चालूच आहेत. आता आपण बांबूच्या पट्ट्या घासण्यासाठी, नंतर ड्रिलिंग करण्यासाठी आता आपण इथं बांबूची बॉटल बनवतो. ही बांबूची बॉटलचा आपण प्रयोग करतो आहे. तर लेट मशीनचा त्याच्यासाठी आपण उपयोग करतो. ही लेट मशीन आहे, लेट मशीन आहे. वेगवेगळे बांबूचे प्रोडक्ट आपण प्रयत्न करतो आहे की इथून त्याच्यातून एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग तयार व्हावा. बांबूची पट्ट्या काढायची एक मशीन आहे. त्याच्यानंतर बांबू कटर आहे, मिलिंग मशीन आहे. त्याच्यानंतर आता आपण हे असे बांबूचे लॅम्प्स वगैरे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलप करतो. हा आहे, त्याच्यानंतर हा आहे. असे बरेच प्रयोग आपल्या इथं चालू आहेत. बांबूचा ट्रे आहे. आमच्या ह्या वेल्हा परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बांबू उपलब्ध आहे. बांबू तोडून विकण्यापेक्षा बांबूवरती प्रोसेस करून आपण त्याच्यातून एक छान उत्पन्नाचा मार्ग तयार करतो आहे. आत्ता आपण जसं म्हटलं तसं दिवाळीमध्ये आम्ही आत्ता साधारणपणे बांबूचे 2.5 ते 3 लाख रुपयाचे आकाशकंदील आम्ही एका महिन्याच्या आतमध्ये आपण विकलेले आहेत. हळूहळू आपण त्याच्यामध्ये आता बांबू ज्वेलरी, बांबूचे कळ्यातले, कानातले ह्या गोष्टी आता महिलांना शिकवतो आहे. आत्ता आपण जवळजवळ 6 गावांमध्ये बांबू व्यवसाय चालू केलेला आहे. त्याच्यातून एक बांबूचा एक छान प्रतिसाद लोकांकडून मिळतोय पण आहे आणि त्याच्यातून इन्कम पण जनरेट होतं आहे. आता आम्ही नवीन प्रयोग गावांमध्ये करतो आहे. हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. तर आपण आधीपासूनच इथं हळद कांडप केंद्र, म्हणजे थोडक्यात काय की इथं कोणाला लांब जायची गरज नाही आहे. मिरची कांडप केंद्र, नवीन नवीन प्रकारचे मिरची आपण मसाले डेव्हलप करतोय. हळद चांगल्या प्रकारचे इथं डेव्हलप करून इथून त्याच्यामध्ये कांडप केंद्र महिलांसाठी इथं चालू करून दिले आहे आपण. तर आज आपण असे हे टूर केले. खूप धावती टूर होती, पण आय थिंक सगळ्या बेसिस कवर झाले. एवढ्या सगळ्या गोष्टी इथे चालतात, म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत शहरातल्या जीवनात एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असणं सायमल्टेनियसली आणि सस्टेनेबिलिटीसोबत. तर आय थिंक हे सर्वात त्यांचं मोठं एक हे असेल मोठो की सस्टेनेबल लिव्हिंग आणि सस्टेनेबिलिटी जे आपण खूप बोलतो, हा शहरात खूप शब्द आपण वापरतो की सस्टेनेबल लिव्हिंग जगायचं आहे. सो हे ते ॲक्च्युअल करून दाखवत आहे प्रॅक्टिकॅलिटीमध्ये. आणि तुम्हाला जर भेट इथे द्यायची असेल किंवा तुमचे काही प्रोडक्ट्स, आता जे काही दाखवले प्रोडक्ट्स, त्यातले काही ऑर्डर करायचे असतील तर त्यांचे कॉन्टॅक्ट्स आणि डिटेल्स सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. तर आय थिंक यू शूड चेक देम आउट. आणि पुढच्या ह्याच्यात भेटूया.